नमस्कार मंडळी, मी आहे विद्या. तर मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर खूप दिवसांनी रेसिपी बनवली आहे बघा. तब्येत बरी नसल्यामुळे माझे व्हिडिओ पण येत नाहीत. तर हे बघा, छान अशी स्वीट कॉर्न आहे, उकडलेला आहे मी कुकरमध्ये. आणि त्याच्यासाठी बघा मसाला फ्राय करणार आहे. तर मसाल्यामध्ये काय, तर थोडीसं आमसूल घेतलेलं आहे, 1-2 मिरच्या आणि 2-3 मी लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत. तर ती छान अशी मिक्सरला पेस्ट बनवली. आमसूल थोडंसं पाण्यातच घातलं होतं आणि त्याची पेस्ट बनवून झाली. तर थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडल्यावरती जिरे टाकले आणि नंतर मी ही जी आमसूलची पेस्ट बनवली होती तर ती पेस्ट घातली आणि त्याच्यामध्ये हा सगळा मसाला घातलेला आहे. तर मसाल्यामध्ये लाल तिखट, घरचा कांदा लसूण मसाला, हळद, मीठ व गरम मसाला आहे. आणि नंतर मग मी त्या मसाल्यामध्ये बघा 2 चमचे दही घातलेलं आहे. छान असं घरचं घट्ट दही आहे. तर खूप छान टेस्टी स्नॅक्स आहे हे. तर तोंडाला चव नसेल तर लगेच चव येईल अशा पद्धतीचे हे स्नॅक्स आहे मस्त. आणि हे बघा, छान असं दही त्या मसाल्यामध्ये फ्राय झालं, तेल सुटलेलं आहे. आणि नंतर मग मी हे स्वीट कॉर्न त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असे फ्राय करून घेतले. तर खूप छान टेस्टी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे. तर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला का. आणि अशा पद्धतीने नक्की करून पहा. तर हे बघा, खूप छान असं सांशेने धरून घोळून घेतलेलं, कारण मसाला सगळ्या स्वीट कॉर्नला लागला पाहिजे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी वरून खोबरं किसलेलं आहे बघा, ओल्या नारळाचं. आणि नंतर त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर. तर कोथिंबीर घातल्यामुळे कोणताही पदार्थ खूप छान हसरा दिसतो. तर मस्त टेस्टी झालेला आहे स्नॅक्स. तर ही बघा 5 मिनटं झाकून ठेवलं आणि गरमागरम असं खायला घेतलं. तर आमचे मिस्टरही म्हणाले की सर्दी जाण्यासाठी खूप छान गरमागरम खाण्यासाठी आहे योग्य. तर वरून छान असं बघा 1 चमचाभर तूप घातलेलं आहे मी सगळ्यावरती. तर गरमागरम स्वीट कॉर्न असल्यामुळे तूप छान असं मस्त वितळलेलं आहे. तर तुपाने आणि ह्या मसाल्याने खूप छान टेस्टी लागतं हे स्नॅक्स. तर ह्या अशा पद्धतीने नक्की करून पहा. धन्यवाद.